भर दुपारी घामाने लथपथ आपले एक्सपोर्टर्स हे 1 to 1 सगळ्या इम्पोर्टर्सला जाऊन भेटतात. इथल्याच्या बऱ्याचशा कंपन्या आहेत. हा इंडस्ट्रियल झोन आहे बेसिकली आणि ह्या साईडला रेसिडेन्स आहे आणि ह्या बाजूला इकडे सगळ्या कंपनीज आहेत. इथे काही कोल्ड स्टोरेज पण आहेत आणि लोकल ट्रान्सपोर्टसाठी यांच्या व्हेकल्स पण आहेत. हेच आम्ही सगळं प्रत्येक कंपनीला आता सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स हे ऑनलाईन अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की 1 to 1 सगळ्यांना जाऊन भेटू. ज्यांनी अटेंड केलं त्यांच्यासोबत बोलू. तुम्ही इम्पोर्ट करतात का, काय इम्पोर्ट करतात, कुठल्या कंट्रीमधून करतात, असं डिस्कशन चाललंय. आतापर्यंत 6-7 लोकांना आम्ही भेटलोय आणि सगळ्यांनी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला. इथले लोक पण चांगले आहेत. या मलेशियामध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा, तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट्स आहे मला सांगा. त्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला इथे बायर्स मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही अजून 3-4 दिवस इथे आहेत. ह्याच गोष्टी मी ॲज अ ट्रेनर, ॲज अ लीडर म्हणून तुमच्याकडनं करून घेणार आहे. जे कोणी इंटरेस्टेड आहेत की ज्यांना रिअल टाइम बिझनेस शिकायचा आहे, माझ्यासोबत येऊन मी असं तुम्हाला मार्केटला घेऊन येतो आणि बायर्स तुम्हाला देतो. मी तुमच्या यांच्यासोबत थांबून त्यांचा व्यवहार स्मूथली कसा होईल याच्याविषयी मी प्रयत्न करतोय. तर नक्कीच मी तुमच्यासाठी ते करेल. आपण वर्षाला 3 वेळा आपण फॉरेन व्हिजिट्स करत असतो, इव्हेंट अटेंड करत असतो. या इव्हेंटमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बायर्स फाइंड आउटसाठीच करायच्या असतात आणि त्याचं प्रिपरेशनही करून घेतो. इथे माझं ट्रेनिंग देण्याचा पर्पज हा एवढाच आहे की माझा 13 वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला अशा पद्धतीने इथे देतोय. हे बघा, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कंपनीज बनायचे कंटेनर दिसत आहेत. चलो स्टे ट्यून.